नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खडकर सर. माझ्या युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पहिल्याच व्हिडिओमध्ये गणितामधले पहिलं जे प्रकरण आहे ते म्हणजे संख्या प्रकरण. आणि संख्या प्रकरण म्हटलं की बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की संख्या प्रकरणामध्ये वेगवेगळ्या सूत्रानुसार संख्या प्रकरण सॉल्व्ह केलं जातं. संख्या प्रकरणामध्ये बऱ्याच टाईप आहेत, बऱ्याच जणांनी सांगितलेले आहेत, ऐकले असतील तुम्ही. परंतु संख्या प्रकरणामध्ये ज्या तीन प्रकारच्या ज्या संख्या आहेत, पहिली म्हणजे नैसर्गिक संख्या, दुसरी म्हणजे समसंख्या आणि तिसरी म्हणजे विषम संख्या. या तीन ज्या संख्या आहेत या संख्यावरती प्रश्न जास्तीत जास्त परीक्षेला विचारले जातात. नैसर्गिक संख्या म्हणजे सगळ्यांना माहित आहे, ज्या आपण जी गणना करतो, एक पासून जी सुरुवात करतो, एक पासून पुढे कितीपर्यंत जोपर्यंत आपण गणना करतो तोपर्यंत ज्या संख्या आहेत पूर्णांक, त्याला नैसर्गिक संख्या म्हणायचे. समसंख्या म्हटलं की आपल्याला माहिती आहे की ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6 आणि 8 हे अंक येतात त्यांना आपल्याला समसंख्या म्हणायचे. ज्या संख्याच्या एकक स्थानी म्हणजे शेवटला जिथं 0, 2, 4, 6, 8 हे अंक येतात त्याला काय म्हणायचे? समसंख्या म्हणायचे. आणि त्याच्यानंतर विषम संख्या जर म्हटलं तर ज्या संख्याच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7 आणि 9 हे अंक येतात त्याला काय म्हणायचे? विषम संख्या म्हणायचे. परंतु मित्रांनो, परीक्षेमध्ये कधीही समसंख्या कोणती, विषम संख्या कोणती अशा टाईपचे प्रश्न विचारतात खूप कमी. परंतु याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातात ते म्हणजे की या संख्या आपल्याला इथं या ठिकाणी आपल्याला देणार 1 ते 100 पर्यंत असेल, 2 ते 50 पर्यंत असेल किंवा समथिंग जे काही अंक देतील आणि त्या अंकाची आपल्याला बेरीज करायची सांगतात. आणि मग बेरीज करायची जर असेल तर ती बेरीज नेमकी कशी करायची? बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीच्या सूत्राचा वापर केलेला आहे, परंतु आपल्याला या ठिकाणी कोणतेही सूत्र न वापरता अतिशय सोप्या आणि सिंपल भाषेमध्ये आपल्याला या संख्यांची बेरीज करायची. सगळ्यांसाठी एकच टॉपिक नुसार किंवा एका शॉर्ट ट्रिक मध्ये आपल्याला या तीनही संख्यांची बेरीज करायची. कधी कधी प्रश्न असाही विचारला जातो की गॅप दिला जातो, म्हणजे थोडक्यात 4 + 7 + 9 डॅश डॅश समथिंग पुढे तरी एखादा आकडा दिला जातो आणि सांगितलं की याची बेरीज करा. तर हे सगळं आपल्याला फक्त एका ट्रिक मध्ये बसवायचंय. आपल्याला याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा घटक जो आहे नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्या आपल्याला माहिती आहे, कारण की सगळ्या ज्या पूर्ण नैसर्गिक संख्या आहेत त्या नैसर्गिक संख्यामध्ये 1 चा फरक आहे, बरोबर आहे. मग आता 1 चा फरक जर आहे तर आता थोडक्यात उदाहरणार्थ जर आपण जर बघितलं पहिलं उदाहरण, बरोबर आहे, जर आपण जर पहिलं उदाहरण जर बघितलं तर पहिलं उदाहरण आहे 1 ते 100 पर्यंतच्या 1 ते 100 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती? काय प्रश्न आहे? नैसर्गिक संख्यांची बेरीज किती? नैसर्गिक संख्यांची बेरीज किती असा आपल्याला एक सिंपल परीक्षेला प्रश्न येऊन जातो. बरेच जण यासाठी वेगवेगळ्या सूत्राचा वापर करतात. काही जण पहिली संख्या गुणिले शेवटची संख्या भागिले 2 पण करतात. परंतु पहिली संख्या गुणिले शेवटची संख्या भागिले 2 जर आपण जर केलं तर हे प्रत्येक ठिकाणी हे सूत्र लागू होत नाही. आपल्याला ती टाईप या ठिकाणी करायचं नाहीये किंवा कोणतंही सूत्र वापरायचं नाही. तर नैसर्गिक संख्यांची बेरीज करायची आपल्याला 1 ते 100 पर्यंत. फक्त लक्षात ठेवायचंय 1 ते 100 पहिली संख्या 1 आहे, म्हणजे पहिली संख्या 1 ही नैसर्गिक संख्या आहे आणि शेवटची 100 संख्या ही सुद्धा काय नैसर्गिक संख्या आहे. तर आपल्याला काय करायचं? सगळ्यात महत्वाचं ही पहिली संख्या 1 मायनस शेवटची संख्या 100 या दोघांची वजाबाकी करतोय आपण. वजाबाकी केल्यानंतर सर्वांना माहिती आहे वजाबाकी आली 99. वजाबाकी किती आली? 99 आली. आणि या 99 मध्ये पुन्हा फक्त 1 प्लस करायचा आहे, हा कंपल्सरी प्लस करायचा आहे. हा 1 काय करायचा आहे? कंपल्सरी प्लस करायचा आहे. म्हणजे कोणतंही उदाहरण जरी असलं तरी आपल्याला काय करायचं आहे? प्लस करायचं आहे. आणि याची टोटल बेरीज झाली किती? 100. ही आपली पहिली लाईन झाली. त्याच्यानंतर ज्या संख्येची आपण वजाबाकी केली त्या संख्येची आपल्याला बेरीज करायची, म्हणजे 1 + 100 बरोबर किती? 101. बरोबर किती? 100. ज्या संख्येची आपण वजाबाकी केली होती त्या संख्येची आपण या ठिकाणी बेरीज केली. 1 आणि 100 यांची बेरीज आहे 101. या ठिकाणी जेव्हा आपण बेरीज करतोय, बेरीज केल्याच्या नंतर आपले भागिले 2 हे सुद्धा कंपल्सरी आहे. ज्याला कंपल्सरी करायचे, जे कंपल्सरी आहे मी त्याला डबल अंडरलाईन केली. 101 भागिले 2 हे कंपल्सरी आहे. गुणिले पहिल्या लाईनीमध्ये जी संख्या आली ती संख्या आपण या ठिकाणी घेतली, बरोबर आहे. त्याच्यानंतर आपण 2 ने भाग देतोय. 2 × 1 = 2, 2 × 5 = 10 आणि पुढे जे 0 आहे तो 0 आहे असा घेतला.
आपली गुणाकार करायचा आहे. 101 गुणिले 50, 101 गुणिले काय 50 करायचंय. शून्याने कोणत्याही संख्येला जरी आपण गुणलं तर त्याचं उत्तर शून्यच असतंय. म्हणून त्यानंतर 5 1 5, 5 0 0 आणि 5 1 5. म्हणून 1 ते 100 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती आली? 5050. आणि हेच पद्धतीने आपल्याला सर्व संख्यांची बेरीज करता येईल. सर्व संख्यांची म्हणजे नेमकीच काय? जसं आपण 1 ते 100 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज बघितली, ज्यावेळेस आपण याच्यामध्ये जसं बघितलंय की 1 वजा 100 केलंय, पहिली संख्या वजा शेवटची संख्या केली 99 प्लस 1 कंपल्सरी प्लस केलाय, बरोबर 100 आले. त्याच्यानंतर आपण 1 अधिक 100 बरोबर 101 केले, ज्यांची वजाबाकी केली त्यांची बेरीज केली, भागिले 2 हा कंपल्सरी आहे, गुणिले 100, 101 गुणिले 50 बरोबर किती आले? 5050. तर याच्यामध्ये जेव्हा आपण आता कधी कधी काही विद्यार्थ्यांना असा प्रश्न पडतो, काही पोलीस भरतीमध्ये बऱ्याच वेळेस बघितलंय, एक आपण स्ट्रिक टाकली की दुसरे उदाहरण त्याच्यामध्ये बसत नाही, असं बऱ्याच जणांच्या बाबतीमध्ये घडतं. परंतु आपण दुसरे एक उदाहरण घेऊ. थोडक्यात 3 ते 97 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती? नैसर्गिक संख्यांची बेरीज किती? याचा इतिहास त्या स्वरूपात आपल्याला काय करायचंय? सॉल्व्ह करायचे. बेरीज किती? बरोबर आहे. मग आता याचे उत्तर पुन्हा तेच, पहिली संख्या आणि शेवटची संख्यांची वजाबाकी केली. पहिली संख्या 3 वजा शेवटची संख्या 97. 97 मधून जर 3 गेले तर खाली 94 उरतात, आणि 94 मध्ये पुन्हा 1 प्लस केला तर आपलं उत्तर आलंय 95. किती उत्तर आलंय? 95. ही पहिली लाईन झाली. दुसऱ्या लाईन मध्ये ज्यांची आपण वजाबाकी केली होती त्यांचीच आपल्याला बेरीज करायची, म्हणजे 3 अधिक 97 यांची बेरीज झाली 100. जसं मी आधी सांगितलंय की कंपल्सरी आपल्याला 2 ने भाग द्यायचा आहे, म्हणून भागिले 2 आणि गुणिले पुन्हा किती? वरची संख्या किती? 95. आता सॉल्व्ह करायचंय. 2 1 2, 2 5 10, 0 0, 50 गुणिले 95. आपलं काय उत्तर येणार आहे? 50 गुणिले 95. कोणत्याही संख्येला 0 ने गुणलं तेच 0 आलं. पुन्हा 5 5 25, हातचे आले 2, 5 9 45, 45 आणि 2 किती? 47. म्हणून या संख्येचं जे या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आहे 4750. नैसर्गिक संख्यांची बेरीज करायची म्हटलं की एवढा एकच फॉर्म्युला आहे, एवढी एकच घटक आहे, आणि याच्यानुसार काय करायचं? तुम्हाला उत्तर काढायचंय. आणि हा जो आपण फॉर्म्युला घेतलाय, तर हा फॉर्म्युला फक्त नैसर्गिक संख्येलाच उपयोगी पडतो का? तर नाही. तर या फॉर्म्युल्यानुसार आपण समसंख्याची बेरीज काढू शकतो, आपण विषम संख्येची बेरीज काढू शकतो. वादळ याच्या व्यतिरिक्त सुद्धा आपण वेगवेगळ्या संख्याचा गॅप जर टाकला, म्हणजे 3च्या पटीतला असेल, 7च्या पटीत असेल, 9च्या पटीत, तोही आपण काय करू शकतो? या पद्धतीने काय करू शकतो? बेरीज करू शकतो. मग आता नेमकी आपल्याला जर बघितलं आपण पुढली संख्या, समसंख्येमध्ये जर आपल्याला उदाहरण विचारलं, बरोबर आहे, तर हेच उदाहरण जर कधी कधी प्रश्नपत्रिकेमध्ये समसंख्या विचारतात, विषम संख्या विचारतात. आपल्याला जर विचारलं की 1 ते 100 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज किती? जसं आपण नैसर्गिक संख्याचं बघितलंय तसं समसंख्यांची काय केलं आपण? बेरीज बघू. बेरीज किती? तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं मित्रांनो की आपल्याला इथं 2 संख्या दिल्या आहेत, 1 आणि 100. 1 ही काय आहे? 1 ही आपली नैसर्गिक संख्या आहे, आपल्याला अगोदर बघितले. आणि आपण समसंख्येची व्याख्या मी तुम्हाला अगोदर सांगितली. समसंख्या म्हणजे काय? की समसंख्येमध्ये ज्या संख्येच्या एक स्थानी 0 2 4 6 आणि 8 हे अंक असतात. हे अंक काय असतात? समसंख्येच्या एकच स्थानी असतात. एकक संख्या म्हणजे सगळ्यात शेवटची संख्या. मग आता इथं जर बघितलं आपण, इथं यापैकी एकही अंक नाही, यापैकी इथे एकही अंक नाही का? या ठिकाणी यापैकी इथं जे अंक लिहिले आपण 0 2 4 6, याच्यापैकी एकही अंक इथं नाहीये पहिल्या संख्येत, तर इथं किती आहे? 1 आहे. मग 1 ही काय? समसंख्या नसून तर ही विषम संख्या आहे. म्हणून 1च्या नंतरचा जो अंक आहे, कारण की आपल्याला 1 पासून पुढे जायचंय आणि 100च्या आतमध्ये यायचंय, म्हणून आपल्याला काय करायचं? 1च्या पुढचा अंक किती आहे? 2. म्हणून या ठिकाणी 2 ही काय केली? आपण समसंख्या घेतली, बरोबर आहे. वजा जे आपण नैसर्गिक संख्येमध्ये सूत्र वापरले त्याचप्रमाणे इथं बघा, या 100 संख्येमध्ये शेवटी 0 आहे, इथं 0 आहे, म्हणजे ही ऑलरेडी समसंख्या आहे, म्हणून ही समसंख्या आहे अशी घेतली, बरोबर आहे. आणि दोघांची वजाबाकी केली. 100 वजा 2 खाली उरतात 98. समसंख्येमध्ये पहिल्या आपण जसं नैसर्गिक संख्या आणि समसंख्या मधला फरक सांगतो, इथं फक्त आपल्याला इथं भागिले 2 करावं लागतं. भागिले 2 का करायचंय? कारण की प्रत्येक समसंख्येमध्ये 2चा फरक आहे. 2 4 6 8 कितीचा फरक आहे? 2चा फरक आहे. आणि 2चा फरक असल्यामुळे इथं आपल्याला काय करायचंय? जेव्हा आपण याची वजाबाकी करतो, वजाबाकी केल्यानंतर मात्र 2 ने भाग द्यायचा आहे, बरोबर आहे. 2 ने भाग देतोय. 2 1 2, 2 चौक 8, 1 उरला 18 झाली, 2 9 18, 49 आले. किती उत्तर आले? 49. आणि नेहमीप्रमाणेच अगोदर सांगितल्याप्रमाणे परत 1 प्लस केला, बरोबर याचं उत्तर किती आले? 50.
त्याच्यानंतर ज्या संख्यांची तुम्ही वजाबाकी केली होती त्या संख्यांची तुम्हाला बेरीज करायची. 2 वजा 100 म्हणजे आपण यांची परत काय केली, बेरीज केली. 2 अधिक 100 बरोबर किती, 102. पहिल्याच उदाहरणाप्रमाणे भागिले 2 हा कंपल्सरी आहे, भागिले 2 हा काय कंपल्सरी आहे, आणि गुणिले पहिल्या लाईनीमध्ये आणले 50. आपल्याला काय करायचं, याला फक्त भाग द्यायचा आहे. बे एक बे, बे पंचे 10 आणि बे एक बे, म्हणजे इथलं उत्तर आलं आपल्याला गुणाकार करायचा आहे 51 गुणिले 50. बरोबर आहे, 51 गुणिले 50 चा गुणाकार करायचा आहे. कोणत्याही संख्येला शून्याने गुणलं तर उत्तर 0 येतं, हे अगोदर सांगितलंय. 5 एक 5 आणि 5 5 किती 25. म्हणून समसंख्यांची जर बेरीज जर विचारली आपल्याला, तर समसंख्येची 1 ते 100 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज आहे 25-50. किती 25-50 म्हणजे 2550 ही समसंख्येची बेरीज आहे. आपण काय करतोय, परत सांगतोय बघा. सगळ्यात महत्वाचं 1 ते 100 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज किती, प्रश्न विचारलाय. आपल्याला माहिती आहे ज्या संख्याच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6 आणि 8 आहे, तर या संख्या ज्या एकक स्थानी ह्या संख्या असतील त्याला समसंख्या म्हणायचे. इथं 1 आहे बघा, इथं किती 1, तर 1 हा समसंख्या नसून विषम संख्या आहे, कारण याच्यामध्ये कुठे 1 नाहीये. 1 नाही म्हणजे याच्या नंतरची संख्या असणार 2, म्हणून 2 इथं घेतली. वजा 100 कारण की 100 मध्ये शेवटला 0 आहे, म्हणजे ती समसंख्या आहे. 2 वजा 100 केले, त्याच्यानंतर 98 उत्तर आलं. 98 ला 2 ने का भागलंय, 2 ने याच्यासाठी भागतोय आपण, कारण की समसंख्येमध्ये 2चं अंतर असते, म्हणून आपण इथं 2 ने भाग दिले. इथं जर अंतर 3चा असेल तर आपण 3 ने भाग देणार आहे. 4चं अंतर असेल तर आपण 4 ने भाग देणार आहे, म्हणून 2 ने भाग दिला. 49 आलं. 49 अधिक 1 आपण कंपल्सरी प्लस करतोय, म्हणून उत्तर आलं 50. पुन्हा 2 वजा 100 ची त्यांचीच बेरीज केली. 102 आली, भागिले 2 हा 2 कंपल्सरी आहे, गुणले इथे 50, याला भाग दिला. 51 गुणले 50 बरोबर 25-50 आले. बरोबर. आता काय मित्रांनो असा प्रश्न पडतो की 1 पासूनच सुरुवात केली, मधून जर सुरुवात जर केली तर मग काय करायचं. बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की आता जर एखादी संख्या दिली आणि ती संख्याची जर मधून सुरुवात केली म्हणजे थोडक्यात मी पहिली, आता एखाद्याने विचारलं की सर आम्हाला 9 ते 99 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज विचारली. काय विचारली, समसंख्यांची बेरीज. कुठून, तर आपल्याला प्रश्न विचारला बघा एकदम सिंपल. 9 ते 99 पुढे विचारला, 9 ते 99 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज विचारली. आता हे बघा इथं 9 आहे, 9 या लाईनीमध्ये नाही, म्हणजे 9च्या पुढचा अंक 10 आहे. 9च्या पुढचा अंक कोणता आहे, 10. मग आपण 10 घेणार आहेत का, नाही. तर तिथं आपण काय करणार, 9च्या पुढचा अंक कोणता आहे, 10. कारण इथं कुठेही 9 नाहीये. 9च्या पुढचा अंक म्हणजे काय असणार आहे, 10. इथं 10 घेतला. त्याच्यानंतर वजा, इथं बघा शेवटी 9 आहे. इथं शेवटी किती आहे, 9 आहे. म्हणजे इथं शेवटी 9 आहे, परंतु आपल्याला 99च्या पुढे जायचं नाही, म्हणजे ह्या 9च्या पुढे जायचं नाही, कारण की आपल्याला मर्यादा दिली आहे कुठून, 9 ते 99 पर्यंत. 9 ते 99 पर्यंत राहणार, 99च्या पुढे जायचं नाही. म्हणून त्याच्या पाठीमागला अंक, 9च्या पाठीमागला अंक कोणता याच्यामध्ये, 8, म्हणून इथे येईल 98. बरोबर आहे. आणि यांची काय करा, वजाबाकी करा. 98 मधून 10 गेले, खाली उरले 88 भागिले 2 का, तर सगळ्या समसंख्येमध्ये 2चा फरक आहे, म्हणून 2 ने भाग दिला. बे एक बे, बे चौक 8, बे चौक 8 बरोबर उत्तर किती आले, 44. आणि याला प्लस 1 करून ठेवला, म्हणजे उत्तर आलं 45. त्याच्यानंतर ज्या 2 संख्यांची आपण वजाबाकी केली होती त्यांची बेरीज करतोय. 10 अधिक 98 बरोबर 108. बरोबर आहे, भागिले 2 कंपल्सरी आहे, गुणिले पुढचे 45. आणि 2 ने भाग द्यायचा आपल्याला. 45 ला भाग जरी जात नसेल तरी आपण इथे देऊ शकतो. बे एक बे, बे पंचे 10 आणि बे चौक किती 8, म्हणून इथे 54 आले, म्हणून 54 गुणिले 45. याचा काय करायचं आहे, गुणाकार करायचा आहे. 54 गुणिले 45 चा गुणाकार तुम्ही 2 अंकी गुणाकार आहे, तुम्ही गुणाकार करू शकताय. 5 चौक 20, 2 5 25, 25 आणि 2 27. दुसऱ्या संख्येने गुणायचे, म्हणून पहिल्या संख्येचा 0 देऊन ठेवला. परत 4 चौक 16, हातचा आला 1, परत 4 पंचे 20, 20 आणि 1 21. यांची बेरीज केली. 0 7 आणि 6 13, चाला 1, 2 आणि 1 3, 3 आणि 1 4 आणि 2 अशी 2, म्हणून उत्तर आलं 2430. उत्तर किती आले, 2430. हे तुमचं उत्तर आहे. समसंख्येमध्ये कुठल्याही संख्येची जरी प्रश्न विचारले तर काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे 9 ते 99 विचारू द्या, 3 ते 97 विचारू द्या, 5 ते 55 विचारू द्या, 8 ते 88 विचारू द्या, कोणतंही जरी विचारलं तरी अवघड नाही. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची की आपण जेव्हा समसंख्येची बेरीज करतो त्यावेळेस दोन्ही संख्या सम आल्या पाहिजे. दोन्ही संख्या काय आल्या पाहिजे, सम. आणि पहिल्या संख्या जर सम नसेल तर त्याच्याऐवजी समसंख्या घ्या, पुढची संख्या सम नसेल तर त्याच्या अगोदरची समसंख्या घ्या, कारण की आपल्याला दोन्ही संख्या सम म्हटलं की सम आल्या पाहिजे. आले लक्षामध्ये. आता जसं आपण समसंख्येची बेरीज केली असंच परीक्षेमध्ये कधी कधी विषम संख्येची बेरीज विचारली जाते. बरोबर आहे, कारण की पोलीस भरतीमध्ये संख्या प्रकरणामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची, संख्या प्रकरणामध्ये आपल्याला
तीन टाईपचे क्वेश्चन असतात, ते विचारले म्हणजे विचारले जातात. पहिले कारण म्हणजे एक असतं नैसर्गिक संख्येची बेरीज, जे आपण अगोदर बघितली. आता आपण बघितली समसंख्येची बेरीज. समसंख्येची बेरीजच्या नंतर आपल्याला पुन्हा एक प्रश्न विचारला जातो, विषम संख्येची बेरीज किती. आता विषम संख्येची बेरीज आणि समसंख्येची बेरीज सेम आहे बघा, काही बदल करायचा नाही, सेम टू सेम आहे. जसं आपण सॉल्व्ह केलंय त्याच पद्धतीने सॉल्व्ह करायचं. गडबड त्याच्यामध्ये काहीच करायची गरज नाही, कारण की जे समसंख्येमध्ये दिले तेच विषम संख्येमध्ये आहे. थोडक्यात तुम्हाला जर आपल्याला जर विषम संख्या जर बघायची जर म्हटलं तर विषम संख्या म्हणजे काय, एकक स्थानी कोणते अंक आले पाहिजे, 1, 3, 5, 7 आणि 9. एकक स्थानी कोणते अंक आले पाहिजे, 1, 3, 5, 7 आणि 9. बरोबर आहे. मग 1, 3, 5, 7, 9 जर एकक स्थानी अंक आले पाहिजे, याला काय म्हणायचे, विषम संख्या म्हणायचे. मग आपल्याला थोडक्यात प्रश्न विचारू शकतो, परीक्षेला प्रश्न असतो बघा. बरोबर आहे, परीक्षेला प्रश्न असतोय की 1 ते 50 पर्यंतच्या विषम संख्यांची बेरीज किती. काय प्रश्न विचारलाय, विषम संख्यांची बेरीज किती, संख्यांची बेरीज. बरोबर आहे. मग आता आपल्याला उत्तर काढायचंय. इथेही काही जण बऱ्याच वेळेस क्लासेस मध्ये जर बघितले, पुस्तकामध्ये जर बघितलं, खरं तर सगळ्यात महत्वाचं एक गोष्ट या ठिकाणी आवर्जून लक्षात ठेवायची तुम्हाला, की परीक्षा थोडीशी वेगळ्या स्वरूपात झालेली आहे. परीक्षा थोडीशी अवघड स्वरूपातली आहे आणि आपल्याला जर जुन्याच पद्धतीने जर आपण गणित जर करत जर बसलो तर आपल्याला वेळ प्रसंगी टाइम पुरत नाही. हा सगळ्यात महत्वाची शोकांक आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांचा तोच प्रॉब्लेम आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांची तीच ओरड आहे की सर आम्हाला टाइम पुरत नाही, सर आम्हाला टाइम पुरत नाही. टाइम पुरणारच नाही. टाइम कसं पुरणार, कारण आपण अजूनही जुन्याच पद्धतीने काय करतोय, सॉल्व्ह करतोय. अजूनही बी काय करतोय, जुन्याच पद्धतीने गणित सॉल्व्ह करतोय. आणि जुन्या पद्धतीने गणित सॉल्व्ह केल्यामुळे काय प्रॉब्लेम होतो की आपल्याला वेळ पुरत नाही. वेळ प्रसंगी काय होतो, वेळ पुरत नाही. मग आता वेळ पुरत नाही त्याचं कारण फक्त तेच आहे, कोणतं, की आपण काय करतो, जुन्या पद्धतीने एक्स गुणले कुठेतरी एक्स मानायचे, कुठेतरी एक्स मानून ती पद्धत वापरायची, सूत्रपाठ करायचे. सूत्रपाठ केले की त्याच्यामुळे काय होतं, मग वेळ आपल्याला जास्त लागतो आणि एक परीक्षेला आपल्याला एक सेकंद महत्वाचा आहे. त्याच्यामुळे हे उदाहरण आपल्याला एकाच टाईप मध्ये आपण टोटल संख्या प्रकरण घेतोय, ऐक ना. त्याच्यानंतर आपल्याला विचारलं 1 ते 50 पर्यंतच्या विषम संख्यांची बेरीज. आता 1 ते 50 पर्यंतच्या विषम संख्यांची बेरीज जर करायची, एक ऑलरेडी आहे, इथं एक आहे, म्हणजे एक आहे असं आहे, वजा जे आपण अगोदर शिकलो ते. इथं 0 आहे बघा, इथं काय 0. मग 0च्या अगोदरचा अंक जर म्हटलं तर 0च्या अगोदरचा अंक म्हणजे 0 म्हणजे 10 असतंय बरं. तर ह्या 0च्या अगोदरचा अंक कोणता येणार आहे, 9 येईल. आणि याच्या पाठीमागे 9 आला म्हणजे इथे 4 येईल, म्हणजे कोणती आली, 49 आली. म्हणून 49 मधून 1 गेला, कारण की इथे विषम विचारलं तर दोन्ही पण विषमच आल्या पाहिजे. विषम जर विचारलं तर दोन्ही विषम आल्या पाहिजे, सम विचारलं तर दोन्ही पण सम आल्या पाहिजे. म्हणून 1 वजा 49 जर केलं तर उत्तर येईल 48. विषम संख्येमध्ये पुन्हा परत तोच 2चाच फरक आहे. कितीचा फरक आहे, 2चा फरक आहे. म्हणून भागिले 2 केलं, 2 1 2, 2 2 4 आणि 2 4 8, म्हणजे उत्तर किती आले, 24. आणि 24 ला 1 कंपल्सरी प्लस केला, उत्तर किती आले, 25. ज्यांची वजाबाकी केली त्यांची बेरीज पुन्हा करतोय, 1 प्लस 49, उत्तर आलंय 50. पुन्हा हा 2 भागिले हा कंपल्सरी आहे, गुणिले समोरचे 25. बरोबर आहे. 2 1 2, 2 2 4, 1 उरला 10 झाले, 2 5 10 म्हणजे 25 आलं. 25 गुणिले 25, 25 गुणिले 25 चा गुणाकार करायचा आहे. 25 गुणिले 25 हा 5 125, 4 12 आणि 25 गुणिले 50, 50 आणि 12 किती, 62. 50 आणि 12 किती, तर 62. म्हणून याचं उत्तर आले 625. किती उत्तर आले, 625. कुठेही जरी गेले तरी तुम्ही कोणत्याही संख्या घेतल्या, कोणत्याही पद्धतीच्या संख्या घेतल्या, सम घेतल्या, विषम घेतल्या, नैसर्गिक घेतल्या, कोणत्याही घेतल्या तरी फक्त एवढा एकच फॉर्म्युला आहे. किती आहे, एवढा एकच फॉर्म्युला आहे. आणि या फॉर्म्युल्यानुसार तुम्ही आरामशीर सगळ्या प्रकारचे उदाहरणं सॉल्व्ह करू शकता. आता कधी कधी असा प्रश्न पडतो की सर इथं दोन्ही जर समज संख्या दिल्या तर मग काय करणार, करायचं काहीच नाही, फक्त दोन्ही विषम मध्ये बदलायचे. काय करायचं, फक्त विषम मध्ये बदलायचे. जसं आपण या पण जाताचं उत्तर बघितलं 625 आलं होतं, तसंच याच्यामध्ये जर आपण जरी संख्या चेंज केल्या. आता कधी कधी प्रश्न मुद्दामून परीक्षेला काय करतात माहितीये का, प्रश्न मुद्दामून चेंज करून टाकतात. मुद्दामून काय करतात, चेंज करून टाकतात. म्हणजे काय करणार, सम जर विचारलं तर विषम संख्या देणार, विषम जर विचारलं तर सम देणार. फरकाचा प्रश्न. आता आपल्याला विषम संख्येची बेरीज करायची. तुम्हाला प्रश्न विचारतील बघा 8 ते 98 दरम्यानच्या किंवा 8 ते 98 पर्यंतच्या विषम संख्यांची बेरीज किती, असा प्रश्न विचारतील बघा. काय प्रश्न विचारलाय, विषम संख्यांची बेरीज. बरोबर आहे. तर असा प्रश्न तुम्हाला विचारलाय. मग आता तुम्हाला 8 ते 98 पर्यंत विचारलाय. आता बघा या ठिकाणी इथं 8 आहे, इथं 8 आहे, म्हणजे इथं तर पुढेच 8 नाहीये.
म्हणजे आपल्याला काय करायचं, दोन्ही संख्या देताना काय केलं, विषम सम दिल्यात. विचारल्यात कोणत्या, विषम संख्येची बेरीज विचारली. अवघड काहीच नाही, तोच फॉर्म्युला आहे, त्याच फॉर्म्युल्यानुसार जायचंय. मग करायचंय काय, इथं 8 आहे, मग आपल्याला 8च्या नंतरची संख्या घ्यायची, कारण की 8च्या पाठीमागे आपल्याला जायचं नाही. 8च्या पाठीमागे आपल्याला नाही, 8 पासून तर 98 पर्यंत जायचंय. म्हणजे आपल्याला मर्यादा 8 पासून तर 98 पर्यंत. 8च्या मागेही जायचं नाही, 98च्या पुढेही जायचं नाही. म्हणून 8च्या पुढली समसंख्या कोणती आहे, 9. 8च्या पुढची समसंख्या कोणती आहे, 9 मायनस 98च्या, म्हणजे 98 8 आहे, 8च्या पाठीमागली कोणती आहे, 7, म्हणून 97 झाली. बरोबर आहे. म्हणून 9 आणि 97 यांची जर वजाबाकी केली, 97 मधून 9 गेले तर खाली किती उरले, 88 उरले. किती उरले, 88. परत बघा, प्रत्येक संख्येमध्ये 2चा फरक आहे म्हणून 2 ने भाग दिला, 2 1 2, 2 चौक 8, 2 चौक 8, 44 आले. 44 ला पुन्हा 1 प्लस केला कंपल्सरी, उत्तर 45 आले. त्याच्यानंतर 97 आणि 9 ची बेरीज करायची, 9 अधिक 97, 97 आणि 9 किती, 6, 97 ते 100, 100 मधले 6 किती, 106. बरोबर आहे. भागिले 2, पुन्हा 2 कंपल्सरी आहे, गुणिले 45. आणि आपल्याला भाग द्यायचा आहे, 2 1 2, 2 पंचे 10 आणि 2 त्रिक 6. आणि आपल्याला गुणाकार करायचा आहे 53 गुणिले 45. आपला गुणाकार काय, 53 गुणिले 45. 53 गुणिले 45 चा गुणाकार बघा, या ठिकाणी मी करतोय, 53 गुणिले 45. 5 त्रिक 15, हातचा आला 1, 5 5 25, 25 आणि 1 26. एक दुसऱ्या संख्येने गुणायचं म्हणून 0 देऊन टाकला. त्याच्यानंतर 4 त्रिक 12, हातचा पुन्हा आला 1, 4 5 20, 20 आणि 1 21. आणि यांची आपल्याला बेरीज करायची, 5 5, 6 2 8, 2 आणि 1 3 आणि 2 2. म्हणून आपलं उत्तर आले 2385. ही झाली तुमची विषम संख्येची बेरीज. कुठेही जरी गेले तरी तेच आहे. लक्षामध्ये, याला कुठे वेगळ्या पद्धतीचं सूत्र वापरायची गरज नाही, वेगळ्या पद्धतीने सोल्युशन करायची गरज नाही. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची, काय की सुरुवातीला ज्या संख्या दिल्या त्यांची वजाबाकी करायची, भागिले 2 काय केलं तर 2 संख्याचा गॅप आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर जे उत्तर येईल त्याला प्लस 1 करायचे कंपल्सरी, उत्तर आले 45. त्याच्यानंतर ज्यांची वजाबाकी केली त्यांचीच बेरीज करायची, त्याला भागिले 2 करायचे, 2 कंपल्सरी आहे. गुणिले पुन्हा परत ती पुढली संख्या घेऊन आपण गुणाकार भागाकार केला तर आपलं उत्तर आलंय किती, 2385. अतिशय सोपा टॉपिक आहे बघा संख्या प्रकरण. संख्या प्रकरणावरती बऱ्याच वेळेस उदाहरणं परीक्षेला आलेलेच आहेत. ज्यावेळेस आपण पुस्तक बघतो त्या पुस्तकामध्ये आपल्याला इथं प्रत्येक ठिकाणी शिकवताना सांगितलं जातं 1 ते 1 ते 1 ते, प्रत्येक वेळेस 1 ते 100, 1 ते 50, 1 ते 80. मग तो फॉर्म्युलाच आहे, पहिली संख्या गुणिले शेवट संख्या भागिले 2 असं करतात बरेच जण. परंतु जेव्हा अशा मधल्या संख्या विचारल्या जातात त्या टायमाला मात्र थोडीशी परिस्थिती वेगळी होते, आणि ती परिस्थिती वेगळी होऊ नये म्हणून त्यासाठी मी तुम्हाला अतिशय सोप्या आणि सिंपल भाषेमध्ये सांगितलंय की एकाच फॉर्म्युलामध्ये आपण संख्या प्रकरण घेतो. लक्षामध्ये, एकाच फॉर्म्युलामध्ये आपण काय केलंय, संख्या प्रकरणाचं तुम्हाला माहिती दिली. आता याच्यानंतर तर कधी कधी परीक्षेला असाही प्रश्न विचारला गेलाय की जसं आपण आतापर्यंत बघितलंय समसंख्यांची बेरीज, विषम संख्यांची बेरीज, नैसर्गिक संख्यांची बेरीज. आता आपल्याला याच्यामधला पुढचा टॉपिक म्हणजे आपल्याला जे कधी कधी परीक्षेला एक उदाहरण विचारलं जातं बघा वेगळ्या स्वरूपाचं. तर आपल्याला इथं जे उदाहरण बघायचंय तर ते कधी कधी बघा वेगळ्या स्वरूपाचा प्रश्न ज्यावेळेस विचारला जातो त्यावेळेस बऱ्याच मुलांना कळत नाही. मी थोडक्यात तुम्हाला दिले बघा, 4 अधिक 7 अधिक 10 अधिक डॅश 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 प्लस 103 या पद्धतीने प्रश्न विचारला जातो. आणि याप्रमाणे शब्द वापरला जातो किंवा या पद्धतीने याप्रमाणे संख्यांची बेरीज किती, बरोबर आहे. तर संख्यांची बेरीज किती असा आपल्याला प्रश्न विचारला जातो. आणि प्रश्न असा विचारल्याच्या नंतर बऱ्याच वेळेस इथं फॉर्म्युले थांबतात, बऱ्याच लोकांचे फॉर्म्युले इथं थांबतात. कारण की काय, मग ते काय तर आणखी इथं वेगळा फॉर्म्युला तयार करते, वेगळी पद्धत वापरते. मग या पद्धतीत प्रत्येक उदाहरणाला जर वेगवेगळी पद्धत जर वापरायची असेल, जर प्रत्येक ठिकाणी जर वेगवेगळी पद्धत घ्यायची असेल तर मग गणित सोडवण्यात काही अर्थ नाही. कारण की गणित अवघडच आहे, मग अवघडच होऊन बसेल. समजलं. तर गणित हे अवघड नाहीये, गणित सगळ्या विषयापेक्षा सोपं आहे. कसं सोपं आहे, कारण की गणित जे शिकतात त्यांच्यासाठी जरी ते गणित अवघड असत, पण त्यांच्यासाठी जे शिकवतात त्यांनी मात्र गणित जास्त अवघड करून ठेवलंय. कारण की त्यांनी प्रॉपर मुलांना माहितीच दिली नाही. कारण प्रॉपर म्हणजे कशी, कारण की याच्यामध्ये बऱ्याच जणांनी वेगळा फॉर्म्युला वापरलाय, काही त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने वापरलाय, मग ते अवघड होत गेले. म्हणून लोक काय बोलतात की गणित अवघड आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, गणित अवघड नाही. आता हे उदाहरण तुम्हाला सॉल्व्ह करायचंय, जे आपण अगोदर फॉर्म्युला वापरलाय तोच फॉर्म्युला आहे, त्याच्यामध्ये काहीच बदल करायचा नाही. पण नेमकी काय करायचं, पहिली संख्या 4, इथं विषम समविषमचा काही संबंध आहे का, नाही. इथं फक्त संख्यात म्हणली, इथं 4 आहे, इथं 103 आहे, काही संबंध नाहीये. सम असो, विषम असो, नैसर्गिक असो, तुम्हाला तशी काही घेणं नाही. फक्त आपल्याला काय करायचंय, ह्याप्रमाणे म्हणजे
4 6 10 अशी जर लाईन जर आपण लिहित गेलो 103 पर्यंत, तर त्यांची आपल्याला बेरीज करायची सांगितली. आणि ही बेरीज करण्यासाठी आपल्याला पहिलं घ्यायचंय 4 आहे तसं 4 घेतला, वजा पहिला किती घेतला आपण 4, वजा शेवटचा 103 आहे 103 घेतला. या 4 मधून 103 मधून 4 गेले, खाली उरले 99. आणि आता सगळ्यात महत्वाचं इथं आपल्याला भाग द्यायचा. आपण समविषमला भाग दिला होता, भाग देताना आपण 2 ने दिला होता, परंतु इथं गॅप बघायचा कितीचा आहे. 4 आणि 7 मध्ये कितीचा गॅप आहे, +3 चा गॅप आहे. कितीचा गॅप आहे, +3 चा. 7 आणि 10 मध्ये कितीचा गॅप आहे, +3 चा गॅप आहे. म्हणजे याचा अर्थ प्रत्येक संख्या 3 च्या गॅपने दिलेली आहे, म्हणून भागिले 3. म्हणून भागिले किती 3. 3 1 3, 3 त्रिक 9, 3 त्रिक 9, 33 उत्तर आलं. ज्याप्रमाणे आपण अगोदर घेतलं होतं की प्रत्येक संख्येला आपण प्लस करतो 1, भाग दिल्याच्या नंतर 33 + 1 बरोबर 34. 33 + 1 बरोबर किती 34. ज्यांची वजाबाकी केली त्यांचीच आपल्याला बेरीज करायची पुन्हा. 4 + 103, 103 आणि 4 किती तर 107 बरोबर आहे. भागिले 2, 2 हा कंपल्सरी आहे. इथं मात्र चेंज होत नाही. इथं मात्र इथं +1 मध्ये चेंज होत नाही. इथं भागिले 2 मध्ये चेंज होत नाही. चेंज होतं फक्त इथं जेवढा फरक आहे तेवढ्यांनी भाग द्यावा लागतो. आणि गुणिले पुढची आलेली संख्या 34. तुम्हाला भाग द्यायचा आहे. बे 1 बे 3 मधून 2 गेले, 1 उरला, 14 झाले. बे 7 14 म्हणजे 17 उत्तर आलं. आणि आपल्याला गुणाकार करायचा आहे 107 गुणिले 17 बरोबर आहे. 107 गुणिले किती 17. आणि याचा जर गुणाकार जर आपण जर केला अतिशय हे बघा 107 गुणिले 17 पाढेपाठ असतील तर चांगलीच गोष्ट आहे. जर पाढेपाठ नसतील तरी काही हरकत नाही. 7 ने गुणा 7 7 49, 5 आले 4, 7 0 0, 4 अशी 4, 7 1 7. दुसऱ्या संख्येने भाग गुणाकार करायचा आहे म्हणून 0 दिला. 1 गुणिले 7 7, 1 0 0 आणि 1 1 1. आणि यांची जर आपल्याला जर बेरीज केली तर 9 × 9, 7 आणि 4 किती 11, 4 1, 7 आणि 1 किती 8 आणि 1 अशी 1. म्हणून उत्तर आलं 18 19 म्हणजे 1819. एवढं तुमचं काय आलंय उत्तर आलंय. अतिशय सोपी आणि सिंपल पद्धत आहे. या पद्धतीनेच आपल्याला गणित शिकायचंय. इथून पुढच्याही व्हिडिओमध्ये प्रत्येक प्रकरणाचं उदाहरण आपल्याला अतिशय सिंपल आणि साध्या भाषेमध्ये शिकायचंय. सगळ्यात महत्वाचं आपल्याला कुठेही गणितामध्ये कोणत्याही सूत्राचा वापर करायचा नाही. एका ट्रिक मध्ये आपण 2 3 3 प्रकरण बसवणार आहोत. इतके सोप्या ट्रिक आहेत. पण त्यासाठी सगळ्यात महत्वाचं तुम्हाला व्हिडिओ पाहणं गरजेचं आहे. त्याच्याही पलीकडे जाऊन आधी आपलं चॅनल सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. आपल्याला लाईक करणं गरजेचं आहे की जेणेकरून आपला व्हिडिओ प्रत्येक मुलापर्यंत पोहोचला पाहिजे. आज प्रत्येक मुलापर्यंत पोहोचणं यासाठी गरजेचं आहे कारण की आपल्या महाराष्ट्रामध्ये असे बरेच मुलं आहेत की ज्यांच्याकडे आज परिस्थितीने थोडीशी गंभीर परिस्थिती त्यांच्यावरती आहे आणि त्यांना काही गोष्टीचं नॉलेज लवकर मिळत नाही. त्यांच्यापर्यंत आपल्याला पोहोचायचंय. त्यासाठी या गोष्टी आपल्याला करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे जर तुम्हाला या पद्धतीने जर पुढे गणित बघायचं असेल, पुढचे गणित आपल्याला शिकायचे जर असतील तर त्यासाठी सगळ्यात महत्वाचं तुम्हाला काय करायचंय आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचंय. आणि लक्षामध्ये